गर्भ कशाला म्हणतात? कृष्ण म्हणतात, मानवाच्या हृदयामध्ये कोणताही अनुभव घेण्यापूर्वी जे आहे ते माझे स्वरूप. ज्याच्याने जग आहेसे जाणवते तेच ते. अकळपणे कळते, पण जे निर्माण झाले आहे ते अवांछित आपण असल्याचे ज्ञान. गर्भ कशाला म्हणतात? ज्याच्यात काहीतरी लपून आहे ते. म्हणून कोणत्याही बीजाला गर्भ म्हणा. अवांछित प्रकाशमान झालेल्या जाणीवेचंच तुम्हाला प्रथम दर्शन होते. ज्याच्यामुळे हे सर्व जाणवते तेच जगाचे मूळ आहे, तेच हिरण्यगर्भ. त्याच्यामध्ये सर्व दडलेले आहे. कृष्ण म्हणतात, जीव म्हणजे जाणीव, ती सर्वांच्या ठिकाणी मिळून माझे स्वतःचे रूप आहे. आपणाला आपण आहेसे ज्याच्याने कळते त्याचा लक्षभेद कर. त्या जाणीवेवर लक्ष ठेव. जे काही आहे ते आत्मज्ञान. ज्ञानाला ज्ञान विसरल्यामुळे ते स्वतःला टिचभर देह मानते. देहाचे हाल करू नको, छळ करू नको, पण देहात तू असल्याचे ज्ञान आहे ते ध्यानात धर. ते माझे सर्वेश्वराचे दर्शन आहे. कृष्ण म्हणतात, ते प्रत्यक्ष प्रत्ययाचे ज्ञान आहे. जगात पावलोपावली गुरु आहेत, पण मानवाच्या कायेतील ज्ञानाचा यथार्थ लक्षभेद सांगणारा एखादाच. तुला तो कळतो आहेस तेच ध्यानात धर. या कळतेपणामुळे कळणारे ध्यानात घेऊ नकोस. तुमची आवड तुम्हाला अंगेच आहे, ती परमभक्ती आहे. तुमची आवड तुम्हाला म्हणजे कायेतील पवित्र ज्ञानाला आहे. कायमचे समाधान हवे असेल तर जे ऐकणारे आहे त्याच्यावर प्रेम करा, त्याची भक्ती करा. काया हा एक प्रसंग आहे. अमृतानुभव म्हणजे आता कधी पुन्हा मरणाचा अनुभव नाही. तुम्ही असलेल्या ज्ञानाला देवाचा देव म्हणून भजा. बाकी कर्माचरणे ही टाइमपास करण्यासाठी आहेत. जाणीव स्थिर करण्याकरिता याचे ध्यान, त्याची भक्ती सांगितली जाते. काया स्त्री आहे की पुरुष आहे याची कल्पना घेऊ नको. अवस्था प्रसंग आहे तो तू भगवान ज्ञानप्रकाश आहेस. देह जावो अथवा राहो, गुरु आज्ञेप्रमाणे जो आपणामध्ये मिसळला तो योगी. म्हणजे ज्ञानालाच आपण असल्याचे ज्ञान होणे. ज्ञानाने ज्ञानाला भजा. जो आपण असल्याचे ज्ञान विश्वव्यापक भगवान समजतो त्याने केलेली प्रत्येक गोष्ट ब्रह्मार्पण असते. मी जागा आहे हा जो आत्मबोध आहे हे त्याचे भगवंताचे प्रातःदर्शन आहे. त्याच्याने सर्व काही दिसते, पण तो दिसत नाही. हा कोण? तुम्ही असल्याचे शुद्ध ज्ञान, 14 विद्या, अष्टसिद्धी हे त्याच्या अंगचे प्रकाश आहेत. देह हे जाणीवेचे खाद्य आहे, ते त्याचे रूप नव्हे. कितीही व्यवहारात असा, तरुण असा की म्हातारे असा, पण आपण स्त्री वा पुरुष हे तुम्ही विसरत नाही. अखंड स्वरूपानुसंधान असेच असावे. मानवाला भक्त असल्याचे जे ज्ञान आहे तेच हरिचरण. त्याच्याने अवघे जग खालते आहे. मानवाच्या हृदयात असलेले आपण असल्याचे ज्ञान म्हणजेच मी असे कृष्ण म्हणतात. माझे अवतार म्हणजे तुम्ही असल्याच्या ज्ञानाचे अवतार असे कृष्ण म्हणतात.